सध्या ही दृश्य आपण बघतोय जगदाळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आणि पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी स्वतः शरद पवार इथं दाखल झालेत। त्यांच्या कुटुंबियांशी ते संवाद साधतात। म्हणजे माझे कुठे कुठे कॉन्टॅक्ट वापरून काय काय केलं, शेवटी ते म्हणले की 2 पडले डेड बॉडी घेऊन बघा। काय कसं बघणार आम्ही? आमचं एवढं जीव होतं का आम्ही लेडीज दोघी तिघी आमच्या बरोबर कोणीच होतं। पुशेगाव जवळ बोध म्हणून गाव आहे, खटाव तालुक्यात। सगळ्यात आमची काय आमचा व्यवसाय हा सुरू झालेला ते आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, नेमका काय संवाद सध्या जगदाळे कुटुंबीय आणि शरद पवार यांच्यामध्ये सुरू आहे? अंत्यदर्शनाच्या साथी म्हणून संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानी आलेले आहे। संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं त्यांनी अंत्यदर्शन घेतलेलं आहे आणि सध्या परिवारातल्या सदस्यांसोबत ते संवाद साधताना पाहायला मिळत आहे। तिथली सगळी जी माहिती आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून होतो आहे। आता दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की संतोष जगदाळे यांची जी मुलगी आहे आशावरी, ती त्यांच्या शेजारी त्यांची आई आजी परिवारातले सदस्य बसलेले आहेत आणि सगळी जी माहिती आहे नेमकं कशा पद्धतीने हल्ला झाला, काय नेमकं घडलं, हे आशावरी आणि संतोष जगदाळे यांची जी पत्नी आहे प्रगती त्यांच्याकडून शरद पवारांना सांगितलं जात आहे। प्रत्येकाच्या डोळ्यात आज अश्रू बघायला मिळत आहेत। अर्थात सगळ्यांवरती शोककळा पसरलेली आहे। शरद पवार यांनी या ठिकाणी हजेरी लावून त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केलेला आहे। शरद पवार एका गाडीतून आलेले, त्यांच्यासोबत फक्त त्यांचे सहकारी अंकुश काकडे होते। कुठल्याही पद्धतीचा लवाजमा पोलिसांचा ताफा त्यांनी सोबत आणलेला नाही। अत्यंत साध्या पद्धतीने तेही या ठिकाणी आलेत आणि ते आपण पाहतो की दृश्यांमध्ये धीर देताना जगदाळे परिवाराला त्यांचं सांत्वन करताना आपल्याला पाहायला मिळतं। यानंतर शरद पवार हे पुढे गणबोटे यांच्याही अंतिम दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती मिळते आहे। नेमक्या कशा पद्धतीनं त्या ठिकाणी घडामोडी घडल्या, कशा पद्धतीने हल्ला झाला याची सविस्तर माहिती जी आहे ती परिवाराकडून घेताना आपल्याला दृश्यांमधून दिसत आहे। थोडं अंतर जास्त असल्यामुळे आपल्याला आवाज ओळखू शकत नाही, समजू शकत नाही, पण जे आपण या ठिकाणून पाहतोय आणि आपल्याला जे दिसतंय त्यातून जो संवाद शरद पवार आणि जगदाळे परिवार यांच्यातला दिसतोय, ज्यात विशेषतः मुलगी आणि प्रगती ज्या पत्नी आहेत या संतोष जगदाळे यांच्या, त्या नीट ब्रीफ करताना आपल्याला दिसत आहे। अर्थात दुःख तर व्यक्त केलं जातच आहे, मात्र यातून पुढे कशा पद्धतीनं भूमिका शरद पवार मांडतील हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। कारण या अंतिम दर्शनानंतर सांत्वन पद्धतीनंतर ही चर्चा झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया येणं फार महत्वाचं आहे। कारण काल दिवसभरात त्यांची पत्रकार परिषद झाली नाही, अर्थात किंबहुना ही घटना घडल्यानंतर त्यांची अद्याप पत्रकार परिषद झाली नाही, माध्यमांसोबत त्यांचा अद्याप संवाद झालेला नाही। शरद पवारांनी या घटनेवरती भाष्य करणं याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आपल्याला कल्पना आहे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय शरद पवार बोलणार नाहीत आणि त्याचाच भाग म्हणून शरद पवारांनी तिथल्या मुख्यमंत्र्यांसोबत काल संवाद साधलेला होता आणि आता ते स्वतः अंतिम दर्शनाच्या निमित्तानं परिवारातल्या सदस्यांसोबत चर्चा करण्यासाठी आणि सगळ्या घटनाक्रम जो आहे तो जाणून घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचं आपण पाहतोय। पुढे गणगोटे परिवारातल्या लोकांसोबतही चर्चा करण्यासाठी आणि अंतिम दर्शनाच्यासाठी म्हणून ते त्या ठिकाणी जाणार आहेत। अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।